वैष्णवी हगवणे प्रकरणात अजितदादांच्या राष्ट्रवादीसह महिला आयोग देखील टार्गेट झाला। महिला आयोगाकडे तक्रार दाखल होऊनही हगवणेंवर कारवाई झाली नाही असे आरोप झाले। पण आता आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वतः वास्तव मांडले। यामध्ये वेगळीच माहिती समोर आली आहे। हा सगळा प्रकार वर्षभरापूर्वी घडल्याचं दिसतंय। चाकणकर यांनी शुक्रवारी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली। यानंतर त्यांनी माध्यमांना या संपूर्ण प्रकरणात वेगळीच माहिती दिली। या घटनेमध्ये आरोपी ताब्यात आले, त्याचबरोबर याच्या पाठीमागचा घटनाक्रम जो काही आहे 6/11/2024 ला राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती आणि त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मयुरी हगवणे यांच्यासाठी तक्रार दाखल केली होती। एकाच दिवशी दोन्ही तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाला आल्या होत्या। 6/11/2024 ला काही तासांच्या फरकांनी या दोन्ही तक्रारी राज्य महिला आयोगाला आल्यानंतर 7 तारखेला या दोन्ही तक्रारी या पौड पोलीस स्टेशनला पाठवल्या होत्या, ज्या बावधनकडे वर्ग करण्यात आल्या आणि यांच्यावरती कारवाई करावी अशा सूचना करण्यात आल्या। त्या अनुषंगाने 7 तारखेला दोन्ही FIR दाखल झाल्या। या FIRच्या 2024 मध्ये ज्या FIR दाखल झाल्या आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये FIR दाखल करत कारवाई केली आहे। दोन्ही तक्रारीच्या बाबतच्या FIR आहेत। या FIR दाखल झाल्यानंतर कोणत्याही कुटुंबामधला जर वाद असेल, कारण की या तक्रारी ज्या होत्या त्या भावाविरोधात, भाऊजाई विरोधात, भाऊजाईंच्या नंदेच्या विरोधात, सासू सासऱ्यांच्या विरोधात अशा एकमेकांच्या विरोधातल्या या दोन्ही तक्रारी होत्या। या कुटुंबाच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारी ह्या कोणत्याही पोलीस स्टेशनला आल्या तर त्याच्यात काउन्सिलिंगच्या माध्यमातून समझोता करणं अशा पद्धतीची एक नियमावली आहे। कारण की शेवटी कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे आणि ह्या कुटुंब संस्था एकत्र राहिल्या पाहिजे, व्यवस्थित राहिल्या पाहिजे आणि मग त्यात भरोसा सेल असेल, समुपदेशन केंद्र असेल यांच्या माध्यमातून कुटुंबाचं काउन्सिलिंग केलं जातं। त्या पद्धतीने बावधन पौड पोलीस स्टेशनमध्ये हा समझोता झाला, मध्यस्थी करून एकत्र कुटुंबांना बोलवून त्यांच्यामधला वाद मिटवला गेला। त्यानंतर कोणतीही तक्रार ही महिला आयोगाकडे नव्हती। वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार ही आयोगाकडे नव्हती। या घटनांमध्ये 6/11/2024च्या संदर्भातली जी काही तक्रार होती, जी FIR होती, त्याच्या संदर्भातली चार्जशीट ही आज दाखल होती। या घटनेचा तपास करत असताना 10 महिन्याच्या बाळाचा जो प्रश्न होता, यामध्ये हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे राहावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने CWC ची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीच्या आई वडील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचंय की राज्य महिला आयोगाकडे ज्या ज्या दिवशी तक्रारी झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या संबंधित पोलीस विभागाला ही तक्रार पाठवून कारवाई करण्यात आलेली आहे। अनेक वेळा असं होत आहे की महिला आयोगाची भूमिका काय, महिला आयोगाने तक्रार घेतली असती तर कदाचित असं झालं असतं, महिला आयोगाने तक्रार घेतली नाही वगैरे अशा अनेक बातम्यांच्या माध्यमातून मी वाचते। म्हणून मला आवर्जून सांगायचंय, राज्य महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ह्या 0 पेंडन्सी मध्ये आहेत। ज्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारी ह्या तुमच्या समोर आहेत आणि त्या सगळ्या तक्रारींमध्ये FIR केलेल्या आहेत। ही तक्रार आहे 485 आणि याच्यामध्ये आहे ही तक्रार करिश्मा हगवणे यांची। त्याच्यावरती तात्काळ संबंधित पोलीस विभागाला पाठवलं, पोलिसांनी सुद्धा त्याच्यामध्ये FIR दाखल केलेली आहे। मला आवर्जून हे सांगायचंय की जी तक्रार जो मेल राज्य महिला आयोगाला आला ती तातडीने पोलिसांकडे देण्यात आली। पोलिसांनी त्याच्यावरती FIR दाखल केली, समझोता केल्या, दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलून एकत्र बसून त्यांचं काउन्सिलिंग करून कुटुंबातला वाद मिटावा म्हणून पोलिसांच्या वतीनं त्यावेळेस तो वाद मिटवलेला होता। आता ती चार्जशीट दाखल होऊन पुढचा निर्णय होईल। याचा अर्थ रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवीने महिला आयोगाकडे तक्रार दिलीच नव्हती। तक्रार दिली होती ती मयुरी जगताप हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांनी। या दोघींच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दोन्ही बाजूंचा संवाद घडवत वाद मिटवला होता। पण वैष्णवी मात्र दुर्दैवी ठरली
आता वैष्णवीच्या गुन्हेगारांना तरी पोलिसांनी कडक शिक्षा होईल अशी कारवाई करण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होते. पुण्याहून शगुफ्ता शेख, लोकमत.com.